गुड मॉर्निंग, जय शिवराय मित्रांनो. परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता वाजलेत 9 वाजले आणि आता आमची झोप काहीच झाली नाही. बाला म्हणून उठवलं याई, नाही तर मी उठलो नसतो. मला 2-3 वाजेपर्यंत झोपायला लागतं आहे दुपारचा. असं आहे ते मित्रांनो. कसं आहे माहिती का, थोडासा काम हाकलं आहे काय ना, भूक लागली ना त्यामुळे काय उठायला लागते. बाकी काय नाही, आता हात बीत घसू. पोहे नाही घेतला आम्ही, तेच असताना काम करीत बाबाई आणि ठीक घेतलंय आधी म्हणून द्या आता पोहे बी खाऊ द्या. इडली, मेंदूवडा, सांबर, चटणी. मित्रांनो आम्ही एवढा खाल्लाय ना, त्याला आमचं पोट नाही भरला. त्याला परत पाड्यात द्यायला बोललो मेंदूवडे घेऊन ये. बोललो किती आहे? दोन नाही बोलले, जाऊन खाल्ले दोन नाही बोलत, सांग अजून भागवलंय. मित्रांनो. परत आणला लागले त्याला, मनापासून धन्यवाद दाखवून त्याला बाई लागल्या. भाई धन्यवाद भाई. हे पण दिलदार असतील. मित्रांनो, आता आम्ही इकडे आलो, गाडी लावले आणि इकडे गर्दी बघा मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतो उलटी मारा का नाही सर. गर्दी बघा, आराम गेला इकडे बाहेर आडा डायरेक्ट सोडून द्या. बघू ये ना जरा, दाखव कसली घसरगंडी वाटत. मित्रांनो याची नाटकं बघा फक्त पडताना. ते अरे 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 आका गारटले का अबे साले. मित्रांनो, माझी पण इच्छा पवायची इच्छा होती, पण थंडीचा बरं भीती वाटे. काय पण पवायला लागेल, आले आता फिरायला. मी बसून जाणार. कसं वाटलं पाण्यात जाऊन. किती आले किती गेले, भले मोठे पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में. अरे थंडी लागते, थांब ना. हे मारा लागली कळ, पाणी टेम टेम गळ, ढगाला लागली कळ, पाणी टेम टेम गळ. थंडी वाजायला लागली मित्रांनो, पण काय आता तुमच्या समोर आहे ना. मला तर एवढी बेकार थंडी वाजते ना. काय गारडलं. तर मित्रांनो, आता तिचं फूट वाढायला घेतला. आता ते पोत खत्री मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. शांत शांतपणा दाखवून आपला. काय चालले? आरोग्य हवा
अबे साले जो माफ करना मैं जो अरे देवा तर मित्रांनो आता आम्ही जेवायला आलोय बघा दोघांना एकत्रच घेतलंय आणि भरपूर घेतलंय म्हणजे काल आम्ही जेवलो नाही जास्त एकदाच फुल काम 25 आणि आता मस्त जेवण घेऊ मस्त चिकन आणि राईस भाकर जेवण झालं आता आमचं आणि येऊन आता रूममध्ये आम्ही झोपलो थोडंसं सगळं झोपलं ते बघा इकडे वाघ सगळं झोपलं आता गाडीचं थोडं बघू कॉल बिल लावू मी गाडी आली का लगेच निघून जाऊ तर तुम्हाला थोडं सांगायचं राहिले ना भावाची स्टाईल बॅगी बिगी आपल्या तिकडे बघा असा मस्त काना नवीन बनवलेला आहेत मी आता असं दिसत आहेत ना भारी कानातले का हो नवीन बनवलेत चेतनला द्यायचे आहेत चेतनसाठी घेतलेले आहेत पण एकदा बोललो घालून बघावे कसे आहेत तू काय करतो निघाला लगेच त्याला म्हणजे आमचे तर मित्रांनो आता अजून आमची गाडी आली नाही फिरून आलो झोप पण खूप आले आणि अंग पण दुखतं एकदम भरपूर आणि तुझं म्हणजे झोप आली ना अशी बेकार. चला पलंग खाली घेऊ चला लईच बेकार काम झाले आमचा आई दुखतात काय बोलायचं आणि जे सांगायचं राहिलं ते पण राहूनच गेले तर मित्रांनो तुम्ही याला ओळखत असाल हो बघा वाघ डान्सर हो आपला पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितला असेल याला कत्री माणूस हा पाऊस काय शांत बसत नाही हो ना नुसता पाऊस 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 चालूच आहे उस्ता पाऊस उस्ता पाऊस पण आहे मित्रांनो आता आम्ही निघलो फार्म हाऊस वरनं झालं सगळं इकडनं आता आमची गाडी आली होती तर आता आम्ही निघलो पटापट आम्ही 6 जण होतो एका रिक्षामध्ये एकाला टाकलं दुसऱ्या रिक्षात 5 जण आम्ही तर आता आपण निघलो इथून पटापट आणि आता इथून निघू फार्म हाऊस वरनं लगेच कर्ज तर मित्रांनो आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो फायनली आमची ट्रेन सुटणार होती आता धावत आलो पटापट ट्रेन उड्या टाकून लगेच ट्रेनमध्ये बसलो आणि आता एवढी झोप आली ना डोळे असं नुसतं झोपतं लई झोप आली मित्रांनो आणि असं झालंय कधी जातो रूमवर आणि झोपतो आता रोशन इथे थांबणार आहे मी रूमवर लई कठीण काम झालं आमचं काय मला नाचून लय भारी वाटलं आणि आता पिकनिकला येऊन मस्त चांगलं वाटला खूप एन्जॉय केली फर्स्ट पिकनिक खूप एन्जॉय वगैरे केली सगळ्या मित्रांसोबत फुल एन्जॉय फुल धमाल चला मग मित्रांनो बदलापूरला उतरतो बदलापूरला चला भेटू उद्याच उद्या भेटू भेटायचं चला मग करे शुभम चल बाय बाय चला बाय बाय चला मग आता आपण उतरून घेऊ इथं पटापट आणि भेटू खाली उतरल्यावर तर मित्रांनो आता आम्ही स्टेशनला उतरलो बदलापूर आणि असं वाटत नाही आम्ही बदलापूरला आहे असं वाटतं आता आम्ही बाहेर एअरपोर्टवरून उतरलोय एरोप्लेनवरून उतरलो एअरपोर्टला आम्ही तर त्यांचा स्टॉक बी भरपूर आहे ना आमच्याकडे काय आणि आता आम्ही 4 जण आहेत आता पटापट निघू इथून रूमवर जाऊ आले झोप आले असं अंग बिंग दुखते पूर्ण बॅगेत काहीच नाही माझ्या बॅगेत आखू कपडे टाकले तुझं काय नाही बोलतो माझी बॅग फुले आता बघितलं तर हा की रिकामी व्हायची बॅग तर मित्रांनो इकडून खाली गेलो आम्ही समोर दिसते ना आमचं तिकीट घेऊन गेलं ते दोघं जण त्यांच्याकडे आमचं तिकीट आहे ना आता आम्ही इकडून कल्टी मारतो मागून पकडलं तर इथं कमी फी भरायला लागली आमची चौघांची 500 झालं एक जण खालीच की नाही काय बोलायचं तिकीट घेऊन गेला आता गप मागून कल्टी मारू आता थोडीशी आपण आपल्या एरियामध्ये आलो आहे रोशनजांच्या इथं थांबणार आहे आज आणि विषय म्हणजे खूप मजा आली ब्लॉगमध्ये पण आणि रिअलमध्ये पण मजा आली आणि तुम्हाला एक थोडंसं सांगायचे मला काय विषय माहिती आहे का माझे फ्रेंड्स आहेत जे तुम्ही ब्लॉग बघत असेल तर त्यांना समजेल लगेच तर त्यांचे पण खूप प्लॅन झाले फिरायला जायचे खूप प्लॅन तुमचे पण असे प्लॅन झाले असतील भरपूर खूप प्लॅन झाले त्यांचे तुला जायचे फिरायला तर त्यांचं फक्त आहे ना फेल झालेलं नोटिफिकेशन येते आम्हाला सक्सेस झालेली कधीच येत नाही एक पण प्लॅन आमचा सक्सेस झाला नाही
एक पण प्लॅन नाही फिरायला जायचं. अचानक भयानक होतं ना तो success. हां अचानक भयानक असतं ते सक्सेस होते. 2 वर्ष झालं प्लॅन करतात, एक पण सक्सेस होई नाही. कसं काय हे असं कुठं असतं काय? मग आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर आता आम्ही एंड करतो. लय बेकार हालत झाली आमची. आज आले घरी जाऊन झोपतो. हां हात अंग बिंग दुखते. आणि ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा Comment मित्रांनो, कमेंट करा दोन्ही ब्लॉगला कसं एक कसं आवडलं का नाही. आणि आता ब्लॉग येत राहतील. तर चला आता आम्ही जातो. तर बाय, आतिशची वाट बघत असाल तुम्ही, मला माहितीच आहे. तर आतिशला बघा लवकर आणि मग भेटून नवीन ब्लॉगमध्ये. तर चला बाय. भावाला लाईक करा आणि फॉलो करा. रील बघा कशी आवडली तर लाईक करा आणि फॉलो करा.